दिवसानंतर आपली भेट झालेली आहे. तर आपण एकदा मागे पण बाईट घेतली होती. तर आज जी पुन्हा एकदा बाईट घ्यायचा म्हणजे एक शुभ दिवस आलेला आहे. तर दादा आज चिंचोलीच्या मैदानावरती तुमचा एक गुलाल झालेला आहे तुमच्या हारीचा. तर त्याच्याबद्दल सांगा ना, आज कशी काय गाडी जमून आली आणि आज पायऱ्यामध्ये कोण होता? पायऱ्यामध्ये नोलिवलीचा बादल होता. चांगली तर दादा आज जी गाडी पाहिली आपण शिवकरच्या बैलांसोबत होती. शिवकरची गाडी होती. तर ही गाडी आपण कशा प्रकारे पकडली होती आणि कशी केली होती शर्यत? ते आपली कशी लेवलला होती, दोन्ही बैला लेवलला होती. ते आपल्या मनात शंका होती काही गाडी होईल, ती गाडी आम्ही धरली. चांगली गाडी झाली आणि चांगली पळाली, चांगला गुलाल भेटला आम्हाला. तर आजच्या गाडी झाली बघा ना दादा. तर आज गाडीला स्पीड कसा होता? नेहमीप्रमाणे वेगळा काहीतरी कळलं का? म्हणजे असं चांगला चालला. म्हणजे ड्रायव्हर पण आमचा एकच असतो ना, तो त्या ड्रायव्हरचा वासरू होता, त्याला ना बोलून शकत नाही ना आपण. बरोबर. स्वतःचा ड्रायव्हर आहे, त्यांनी गाडी त्याला माहिती आहे पळवायचं, त्यांनी पळवली आणि चांगला गुलाल घेतला. तर आजची गाडी तुम्ही केली ती म्हणजे कशा प्रकारे जमून आली होती? म्हणजे तुम्ही नाव दिला होता का म्हणजे कसा होता? जमवले आड्याने येऊन दोन्ही बैला. तर बैला कशी म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीने म्हणजे चारी बैला म्हणजे सांगून गाडी खेळवली का? म्हणजे आता चारी बैला सांगा. तर दादा काय सांगाल? आज बघा चिंचोलीच्या मैदानावरती गुलाल होतोय आपल्या भागामध्ये. चिंचोलीला 2 मैदान झाले, दोन्ही मैदानात गुलाल झाला आणि प्रत्येक आड्याने जातो, पण तुम्ही आम्हाला भेटत नाही ना. प्रत्येक आड्याने तुला मी बोललो ना पावसाळी, त्याचं 30-35 गुलाल झालेले आहेत पावसाळ्यात. तुम्ही बोलले मागे बोलले ना तुला, गुलाल पडलाच ना खाली. 1-2 गुलाल पडले उसटण्याला, मोठी गाडी पकडली त्यांनी. ती गाडी पडली फक्त आता मैदानाला. इथं 2 मैदान झाले, दोन्ही मैदान गुलाला झाली. तर दादा बघा आता तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा बरेच मैदानामध्ये तुम्ही गुलाल, तर पायरे पण असे चांगल्या प्रकारे झाले. आम्हाला जो बैल पुरून उरणार, वासरू पुरून उरणार, त्याला आम्ही बैल देतो. तर आता पायरे कोणाकोणाशी झाले, कशा प्रकारे झाले ते सांगा. पहिरे काय आम्हाला हे आमचे ठाकूरवाडीचा एक पहिला तुला मी बोललो ना, एक ते वासरू, एक व्हाईट वासरू केवळचा, ती पण चांगली गाडी पळतं. आता ही लागली गाडी, तर ही गाडी विगरला पळवायची आम्हाला. अच्छा, विगरला घरची गाडी. घरची गाडी का? मित्रांनो हरी बघा मित्रांनो, हरी आहे हरण्या. तर दादा दोन्ही पण नाव मॅचच होतं म्हणजे कलर पण एकच आहे ना. बरोबर. गाडी पण चांगली चालतं. त्या दिवस विगरला मोठी गाडी मारली आम्ही. ओके. तर बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे आता विगरला पण चांगल्या प्रकारे गाडी खेळली. आता कसं याच्याने बघा असं चर्चा पण होते बाबा हरेने पाहिजे तो करून ठेवलेला आहे पावसाळ्यात, काय आहे तो सगळ्या लोकांना माहिती. बरोबर आहे. आणि दोस्ती ग्रुप तो आमचा मोठाच नाव करणार आहे, आम्हाला खात्री आहे त्याची. अजून किती पण लोक बोलतात म्हातारा झाला, पण म्हातारा नाही झाला. बरोबर आहे. तर अजून जिद्द आहे. तर जे बोलतात त्यांना दाखवून देतं का बाबा मला नाव ठेवू नका, कारण की मी परत उत्तर तुम्हाला माझ्या फलाच्या दरावर देऊ शकतो. अरे उत्तर देतोच, कारण अरे आम्हाला पक्का विश्वास आहे. तो आमचं नाव त्याने भरपूर आली पावसाळ्यात नेलेला आहे. आणि आता आम्हाला पैऱ्याची काही टेन्शन नाही. पैरे स्वतःहून लोक मागतात. आता बैल दिसतो ना अड्ड्यान, बरोबर. तुम्हाला बाईट पण दिली होती असं. तर दादा आता आपण मुलाखत घेऊन बरेच दिवस झाले, तर याच्यामध्ये पाऊस पण नव्हता उघडला तेव्हा तुम्ही घेतली होती ना. तर याच्यामध्ये म्हणजे काय बरंच तुम्ही शर्ती केल्या, कोणाकोणाशी केल्या, कसा केला प्रवास? भरपूर. ते तुम्ही कधी घेतले ते आम्हाला पण माहित नाही. झाल्या 10-15 शर्ती झाल्या त्याच्या आमच्या. आणि बैल ते आजारी पडला होता थोडा, 2 हप्ते बैल काढला नाही आम्ही. दादा बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे आता तुमचा बैल पण बरेच शर्ती केला आणि त्याच्यामध्ये बघा थोडसा बॅकफूट पण येतो, म्हणजे आजार पण आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्हाला जास्त अनुभव नव्हता. आम्ही डायरेक्ट दवाखान्यात, म्हणजे त्याला टेम्पून भरायचा नाही, नेऱ्याला न्यायचा दवाखान्यात स्वतः. पण आम्हाला 2-3 गाडा मालकाचा सल्ला घेऊन त्याला आम्ही डॉक्टर घरी बोलवला. असा पहिला आम्ही डायरेक्ट टेम्पून टाकून दवाखान्यात घेऊन जायचं. दादा कोणाकडे ट्रीटमेंट करायची तुम्ही? ते डॉक्टरचं नाव माहित नाही. आमचे मित्र आहेत उमरोलीचे, अरुण मडवी, ते आम्हाला सांगितलं की तिथं आणा जागेवर. तिथं घोडा पण आहे ना बांधाला, त्याला 1-2 काम एकदा गरम झाला ना, तो 1-2 नाही धरू शकत त्याला. पण दादा बघतोय बैलाच्या स्वभावावरती असा एकदम म्हणजे शांत स्वभावाचा, म्हणजे शांत आहे. फक्त एक चाबूक मारून तुम्ही बघा आणि त्याला पकडून बघा, लय त्याचा अंगात लय आहे. तो दिसता असा, त्याच्यावर लोक गाडी पकडतात ना. मग आम्हाला माहित आहे त्याच्या याच्या लोकांनी गाडी पकडली, पण तो करून दाखवतो. बघा ना, आपण बोलताना दिसतं तिथं जग फसतं, असं होतं. पण तो दोस्ती ग्रुपचा आमचा लय नाव मोठा करणार आहे. अजून त्याला आम्ही कमी करणार नाही पळवायचा.
तर दादा तुम्हाला ज्या दादांनी गाड्यान जातो आम्ही. ज्या दादांनी बैल दिलेला आहे तर त्यांच्याशी तुम्ही म्हणजे असा संपर्क साधता का बाबा चला संपर्क कसं त्यांची पण खूप सारी म्हणजे ओळख आहे तर एखादा म्हणजे पैरा असा टाईट म्हणजे मोठा पैरा जर असेल तर म्हणजे अजून चर्चामध्ये येईल. त्यांचे जवळ लय बैल आहे, त्यांची पण इथे त्यांचाच बैल आहे आणि बोनुलचे पण आड्यान जाऊन आम्ही गुलाल घेतलेला आहे. त्यांना पण जरा बरा वाटला, अरे आपल्या मैदानानं आला पळायला. बरोबर. त्यांना पण मस्त वाटला. ते सगळी पोरं आलती फोटो काढायला सोडायला त्याच केली तिकडे त्यांच्या घरच्या मैदानावर. बरोबर. मैदान चांगला असतो तो आणि त्या मैदानात गुलाल घेतो बोलतो अरे घेऊन या. तर मागच्या मैदान आजारी होता आता झाला तेव्हा गेलतो आम्ही. बरोबर. गुलाल घेऊन आलो तिकडची ते पण खुश आहेत आणि ते पण आले पण मैदानात आहेत. बरोबर. बघतात ते हरीला आणि तर आता जर इथे बघा जवळच आहेत आणि त्यांना समजलं असेल का बाबा आपल्या हरी गुलालामध्ये तर आले होते का भेट द्यायला. ते म्हणजे इथं बैल त्यांचा बांधले बरोबर. भेटले काका पण भेटले आमचे नाना पण आहेत योगेश नाना पण आहेत बरोबर. शंकू नाना आहेत सर्व ते बघतात ते पळताना. तर काय बोलले दादा हरीबद्दल काय म्हणजे ते बोलले जमली का असं म्हणजे ते विचारतात प्रत्येक गाड्याला का जमली का बैल आणले का आणलं तर आणणारच सांगेल ना. बरोबर आहे असं आहे. त्या कधी नाही एवढा बैल आता किती दिवस झाले का पैऱ्यासाठी कधी नाही मागला. ते भरपूर बैल आहे त्यांची. तर दादा बघा ना. त्यांचं पण म्हणणं कसं आहे ते दुसरा पैरा केला असेल म्हणून ते आपल्याला असं बोलत नाही. तर दादा हा योग कधी येईल म्हणजे आता बघा त्याच दावणीचा कुठेतरी जुना बैल आणि कुठेतरी नवीन बैलांना एक संधी पण द्यायला पाहिजे का चला आपल्या हरी सोबत शर्यत करूया सोबत हरी म्हणजे असं. सोबत आता त्यांच्या इथं मैदान म्हणजे एकत्र बोलून त्यांचं मैदान आले आता जवळ हम्म. तेव्हा मी काकाला फोन लावणार आहे का आम्ही हरी एकटा घेऊन येत आहोत तुमचं कुठलं पण वासरू असेल ते आपण पळवू जरा म्हणजे दादा बघा, आपल्याला निदान ते- संबंध चांगलं जुळतील ना अजून. बरोबर, बैल नेला अजून आम्हाला बैल नाही दिला एकतर बैलाला. आमचं पण तेच म्हणणं आहे का हरीला एक दिवस न्यावा पण त्यांची इच्छा पूर्ण करायला. त्यांची पण वासरं आहेत एक गुलाल व्हाव का ना व्हाव पण गाडी हाकलायची त्यांच्या मैदानात त्यांचं बैल एक वासरू. म्हणजे एक घरच्या मैदानावरती पळाला तर वेगळाच आहे असं आनंद. हा. आणि त्यांचं कसं टेन्शन नाही आपल्याला तिकडे गेला ना बोनवलेला का टेन्शन नाही शर्तीची. ते बराबर जमवतील बरोबर आहे. बराबर सुट्टी करतील व्यवस्थित सर्व करतात ते. तर टेम्पो त्यांच्या माध्यमातून फ्री हेच आहे. हेच आहेत का ते. हा. अच्छा सॉरी एवढं लक्ष न दिलं. तर आणि काय सांगाल दादा? गाडी झाली तरी त्यांनी भाडा नाही घेतला आली. बरोबर तो बोलतो बैलाला आपण गाडी झाली आता खाना आणू बोलतो. बरोबर आहे. असं कुठेतरी म्हणजे समजूतपणा किंवा म्हणजे असं एकामेकाला साथ दिलं तर म्हणजे येऊन छंद किंवा आपला नाद पुढे जपल म्हणजे. नाद तो पण बोलला का दोस्ती ग्रुपचं आपण नाव वरतीच नेऊन अजून नवीन खरेदी चालू आहे आमची वासरू. ओके म्हणजे दिसेल नवीन खरेदी. दिसेल आता हरिया ते शिकून घ्यायचा. अच्छा बरोबर आहे. म्हणजे आता बघा लोक बोलतात ना संपला पण तो आहे ते शिकून ठेवू. बरोबर आहे. म्हणजे पुढच्या वेळेला कुठेतरी म्हणजे असं आदली बदलीने किंवा असं हा. म्हणजे शर्ती केलेला म्हणजे बरं होईल ना घरची गाडी पळाली ते चांगलं. आमची काही स्वतःची टेम्पो आहे सर्व स्वतःच आहे मग आम्हाला अजून काय पाहिजे. बरोबर. ड्रायव्हरचा एवढा आपल्याला सरकार आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे तो तर बोलतो. आता बघा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये खरेदीचा तुम्ही विचार केला तर कधी खरेदी पाहायला भेटेल आपल्याला. खरेदी भेटेल लवकरच. एक म्हणजे दोन अशी तुम्ही महिन्यांत बघून ठेवलेली आहे का म्हणजे असा जाणार. आम्ही बघता आले शोध चालू आहे. अच्छा नुसताच आणून घरी ठेवायला ते नको आपल्याला बैलाला पळायला पाहिजे ना. तर दादा तुमची पण अशी पारख असेल ना बाबा अमुक अमुक म्हणजे बांधा किंवा काय पल किंवा असा बैलाचा शरीरयष्ट पाहिजे असं म्हणजे असं काहीतरी असेल ना तुमचं. आपण नेऊ आपली ओळखीची 2-3 माणसं घेऊन जायचा खरेदी करायला. बरोबर. जाणकार व्यक्तींचा सल्ला घेतल्यावर चांगलं असतं सल्ला कारण भरपूर आहे का आपल्याला. त्याही कुठेतरी 2-3 म्हणजे वर्ष आपल्यापेक्षा पाहिलेले आहेत म्हणजे या क्षेत्रामध्ये. सल्ला भरपूर आहे. आम्ही त्यांचा झाल्याशिवाय आम्ही त्यांना सांगत नाही नवीन खरेदीसाठी. त्यांचा स्वतः विचारणार आपल्याला नवीन खरेदी करायला जे आपल्याला सांगतील आज चांगले घ्या बरोबर मग करू. पण आम्हाला दोस्ती ग्रुपचं नाव अरे तिथपर्यंत टेन्शन नाही आम्हाला. बरोबर आहे. पण आता बघा ना या क्षेत्रामध्ये चढ उतार होतं एखादं म्हणजे आपलं पराजय असं होतात म्हणजे अशा वेळेला बघा एखादा बैल म्हणजे दुसरा असल्यावर कुठेतरी आपण दुसरी शर्यत केला पण इजी पडते म्हणजे असं दुसरी पहिला तर समजा होतच दुसरी करायची तो ड्रायव्हरला 2-3 दिवसांनी मागे लागला तर ही गाडी हाकलायची होती आम्हाला. पण त्यांना पण तसाच ठेवला कारण ते आपलीच माणसं आहेत ना. ते समजून घेतला घ्या आपली विगरला पळू. बरोबर आहे. ही गाडी पळणार होती आज. आणि कुठेतरी बघा ड्रायव्हर बसतो बोलला तर त्याला हे करू शकत नाही ना. आपल्याला त्याने शून्यातून वरती आणलंय तो ड्रायव्हर. बरोबर. कोण बसत नव्हतं आम्हाला रेडगर फाटीवर ड्रायव्हर असं पकडून आणत होतो आम्ही. बरोबर आहे. कोण बसला नाही. हरीने मोठी भंगारपाडची बच्च्याची गाडी मारली. बरोबर. ड्रायव्हर आम्हाला ड्रायव्हर बसवायची टेन्शन आली नाही. तर बघा ना दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे तो नंदी पण खूप नाव आहे. चांगला आहे म्हणजे त्यांनी पण
खूप म्हणजे मैदानी गाजवले. आले बिंजोळच केलतो तो. बरोबर ती आहे. गाडी आपण पावसाळ्यात मारली होती ना, बरोबर. तिथून आम्हाला ड्रायव्हरची का सुट्टी मेकरची टेन्शनच नाही राहिली. बरोबर आहे. तर आता रेडगरला जे म्हणजे शर्ती केल्या त्याच्यामध्ये बघा बऱ्याच जणांचा ऍक्सिडेंट किंवा एखाद्याला दुखापती किंवा बैलांना पण अशा दुखापती बरेच जणांना झालेल्या, पण अशा वेळेला म्हणजे आपला- ड्रायव्हरने पण एक हिंमत दाखवली होती की चला बाबा हारच्या गाडीवरती म्हणजे बसूया कंटिन्यू आणि गुलालमध्ये ठेवूया. त्यांच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? ड्रायव्हरचा तर एकच ड्रायव्हर आहे नोनिवलीचा समीर ड्रायव्हर. त्याने आम्हाला भरपूर साथ दिली आणि आजपर्यंत तोच गाडी हाकलतो. पण त्याला नकारला नाही आम्ही पहिऱ्यासाठी. त्याचा नवीन वासरू आहे, त्याला बरोबर. दिला आम्ही, बैल दिला त्याला आम्ही. त्याची इच्छा पूर्ण केली. हारी देऊन 2 गुलाल त्याचे झालं, नवीन वासरू आणलं. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी 2 गुलाल भेटले. हा त्याला. तर दादा दादा सरकारच्या म्हणजे मैदानामध्ये आता तुमचं नियोजन बघा, हीच गाडी तुम्ही बोलता पळवणार आहे, तर कसा असेल म्हणजे जो तो आनंद? कारण की बघा मला तर वाटतंय असं ऐकून आहे आपण की महाराष्ट्रामधील बरेच गाड्या मला घेणार आहेत तिथं आप्पांच्या मैदानावरती. हा. म्हणजे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त दुसरी पुण्यस्मरणी झाली आता, त्याच्या निमित्त मैदान होतं. आता तिथे 2 मैदान झाले आपाच्या नावाने. दोन्ही मैदानाला आम्ही गेलो होतो. बरोबर. 2 गुलाल घेऊन आलो आम्ही, बरोबर आहे. चांगल्या चांगल्या गाड्या मारून. तर चांगला मैदान आहे, आम्हाला लागलाय तो. यो पण चालू झाला, तिथून 2 गुलाल घेतलं. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी हा. बैलांना रास आहे मैदान, हा, म्हणजे लक मस्त आहे आहे. एकदम. टेन्शन नाही, लवकर जायचं, लवकरच आपण गाडी करून येऊ. तर बैलाकडे बघतो ना एकदम दादा एकदम त्याला- शांत बघा ना, लय शांत आहे तो. हालचाल नाही ना, काहीच तर नाही. चाबूक मारला ना तर इथे थांबून देणार नाही आपल्याला. नाही काही बैल असं आहेत काय एकदम अग्रेसिव्ह असतात. अरे म्हणजे काय, हरीने आम्हाला लय दिला. चालेल बा, तुम्हाला आहे ना पुढील वारशासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या अशा म्हणजे घेत राहा तुम्ही गरीब लोकांच्या. जरा नक्की म्हणजे गरीब आपला लोकांचं एक पण बघा. कर्तव्यच आहे का म्हणजे नंदी दाखवायचं म्हणजे कुठेतरी एक उजेडामध्ये बनेल. तेच ना, हे जेवढं ना आणायचं तुमचं काम आहे ना आम्हाला. हो आता आम्हाला कोण ओळखत होतं, तुम्हाला काय बोललो, ड्रायव्हर आमचे ड्रायव्हर साठी लय हे चालला होता. पण ती गाडी मारली म्हणून आम्हाला ड्रायव्हर यायला लागला आपल्या. असं आहे. तुम्ही वरती नेला तर अजून आमचा बैल पुढे जाईल. आणि दोन्ही एक कॉपी आहे, हो हो दिसत. हरणी आणि हरी. हो 2 गाड्या मस्त झाल्या त्या. तर आता शर्ती बघणार का आता निघणार म्हणजे? आता बैल भरून देता आम्ही थोडा आमच्या अजून एक मित्राची गाडी आहे विष्णू हा. सप्रा. अच्छा. वादळची गाडी जमली व्हॉट्सअपला, ओके ती गाडी बघून जाणार आम्ही. चालेल. बैल टेम्पून भरून देता. चालेल. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.